नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी यासाठीची बॅक मुद्रा आपण गेल्या आठवड्यात बघितली. त्याला जो व्यापक प्रतिसाद मिळाला, त्याच्या ज्या प्रतिक्रिया मला मिळाल्या, त्यामुळे ही जी समस्या आहे ही किती व्यापक आहे याचा एक अंदाज मला आला. आणि ते स्वाभाविक आहे, कारण आपण बैठी जीवनशैली अवलंबलेली आहे. व्यायाम आपण बहुतेक वेळेला करतच नाही आणि इतरही अनेक कारणं असतात की ज्यामुळे आपल्याला हा त्रास होतो. यासाठीचीच आणखी एक साधी सोपी पण अत्यंत अद्भुत अशी मुद्रा मी पुढच्या आठवड्यात घेईन असं सुतोवाच मी गेल्या आठवड्यातच केलं होतं. ती मुद्रा आपण या आठवड्यात बघणार आहोत. तिचं नाव आहे मेरुदंड मुद्रा. मेरुदंड म्हणजे पाठकणा. पाठकण्याच्या संदर्भात असलेली मुद्रा म्हणून मेरुदंड मुद्रा. मात्र ही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, स्लिप डेज, सायटिका या सगळ्यासाठी जरी उपयोगाची असली तरी तिचे जे फायदे आहेत ते तेवढ्यापुरते मर्यादित नाहीत. ही ब्रह्मचैतन्याचा स्पर्श आपल्या अंगात आपल्याला घडवणारी अशी मुद्रा आहे. आपलं चक्रा क्लिन्सिंग हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल. ते चक्रा क्लिन्सिंग करण्याचं सामर्थ्य या मुद्रेमध्ये आहे. आणि जे प्राणिक एनर्जीचा जो फ्लो असतो, जो वरतून आपल्या ह्याच्यात येतो पण तो जो पाठकण्यातून मूलाधार चक्रापर्यंत जायला पाहिजे, तो वेगवेगळे हे असे अडथळे आल्यामुळे की कुठे खुर्च्यात झिजली आहे, कुठे मणकाच वाकडा झाला आहे, मणकात झिजलाय, असे जे अनेक प्रकारचे जे आपल्याला पाठकण्याशी संबंधित विकार होतात. त्यामुळे तो जो ब्रह्मचैतन्याचा जो स्रोत आहे, जो प्राणिक एनर्जी आहे, जी सहस्त्रार चक्रातनं खाली मूलाधार चक्रापर्यंत जायला पाहिजे, ती जाऊ शकत नाही. तिथे अडथळा क्रिएट होतो आणि म्हणून आपल्याला अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. तेही काम ही मुद्रा करते. थोडक्यात आपल्याला ब्रह्मचैतन्याचं स्नान घडवण्याचं काम आणि त्या योगे आपल्या मार्गात येणारे शारीरिक व्याधींबरोबरच इतर अनेक त्रास दूर करण्याचं काम या सामर्थ्य या मुद्रेमध्ये ते काम ती करते. अर्थातच त्याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो, स्ट्रेस कमी होतो वगैरे वगैरे, हे सगळे फायदे तर होतातच होतात. मात्र त्याच्या सगळ्या फायद्यांकडे वळण्याआधी आपण ती मुद्रा कशी करायची ती बघूया. मी आधीच तिचं नाव सांगितलं, मेरुदंड मुद्रा, पण तिला आणखी एक नाव आहे स्पाईन मुद्रा. पाठकण्याशी संबंधित आहे म्हणून स्पाईन मुद्रा. आणि त्याचं तिसरं नाव जे आहे ते आहे गुरु मुद्रा. याच्यात आपण अंगठा आहे, जे चैतन्य आहे, अग्नी आहे, त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. आणि अग्नी म्हणजे तेज म्हणजेच गुरु, आणि म्हणून ही एक गुरुमुद्रा. हिला गुरुमुद्रा हे नाव असायचं दुसरं एक कारण आहे, आणि ते कारण असं आहे की जे मी आत्ता सांगितलं की सहस्त्रार चक्रातून प्राणिक एनर्जी, चैतन्य ते जे आहे ते आपल्या मूलाधार चक्रापर्यंत नेण्याचं सामर्थ्य ही करते. म्हणजेच आपल्याला आपला जो एनलायटनमेंटच्या दिशेने जो प्रवास असतो त्यासाठी मार्गदर्शन करण्याचं, मदत करण्याचं काम ही मुद्रा करते. आणि म्हणून हिला गुरुमुद्रा असं म्हणतात. हे त्याचं दुसरं कारण आहे. आता ही मुद्रा करायची कशी ते बघूया. खरं तर ही मेरुदंड मुद्रा असं एकच नाव जरी असलं तरी ही एकच मुद्रा नाही. ही सेट ऑफ 3 मुद्राच, 3 मुद्रा एकत्रितपणे संगम त्यांचा या मुद्रेमध्ये आहे. त्यातली एक आहे ती अधो मेरुदंड मुद्रा, दुसरी आहे ती मेरुदंड मुद्रा, आणि तिसरी आहे ती ऊर्ध्व मेरुदंड मुद्रा. तिन्हींमध्ये फक्त अंगठ्याची स्थिती बदलते, बाकी सेम स्थिती आहे. ती कशी करायची ते आपण आधी बघूया. अर्थातच हात असेच असतात मुद्रेला कोणतेही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी असे धरतीये. आपली 4ही बोटं बंद करायची, अंगठे दोन्ही या साईडला, आणि असे जेव्हा आपण मांड्यांवर ठेवतो पालथे, अंगठे एकमेकांच्या साईडला, एकमेकांच्या दिशेला, तेव्हा ती जी होते ती होते अधो मेरुदंड मुद्रा. ही स्थिती आपण जेव्हा बदलून अंगठे सरळ ठेवतो तेव्हा त्याला म्हणायचं मेरुदंड मुद्रा. आणि ही स्थिती बदलून जेव्हा अंगठे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जातात तेव्हा त्याला म्हणायचं ऊर्ध्व मेरुदंड मुद्रा. या तिन्हींचे लाभ वेगवेगळे आहेत, पण या तिन्ही एकत्रितपणेच करायच्या असतात. त्यासाठी कोणत्याही सुखासनात, वज्रासनात, पद्मासनात बसावे. ते जर बसता येत नसेल तर खुर्चीवर बसावं आणि ही मुद्रा करावी. ही मुद्रा जर मॅक्झिमम तिचे लाभ आपल्याला हवे असतील तर ती मुद्रा सुरू करण्याआधी दीर्घ श्वसन करून मन आधी शांत करावं. त्यानंतर हा हात
असा मिटून, चारी बोटं मिटून दोन्ही अंगठे असे आपण आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत आणि दीर्घ श्वसन करायचं. ते कसं करायचं? 8 ते 10 श्वासांचं एक आवर्तन असतं. म्हणजे 4 सेकंद समजा श्वास घेतला तर 2 सेकंद तो रोखायचा, म्हणजे कुंभक करायचं. मग तो 8 सेकंद श्वास सोडायचा आणि मग पुन्हा 2 सेकंद कुंभक करायचं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढ्या वेळ आपण श्वास घेतो, 4 सेकंद घेतो, 8 सेकंद सोडतो, म्हणजे जेवढ्या वेळात आपण श्वास घेतलाय त्याच्या दुप्पट वेळात तो सोडायचा आहे आणि दोन्ही वेळेला मध्ये कुंभक करायचं. 4 सेकंद श्वास घ्यायचा, तो नाकातून घ्यायचा. 2 सेकंद ते कुंभक करायचं, तो श्वास रोधून धरायचा. 8 सेकंद तो जो श्वास सोडायचा आहे तो तोंडातून सोडायचा आहे. म्हणजे श्वास जरी नाकातून घेतला असला तरी तो सोडायचा आहे, तो तोंडातून सोडायचा आहे आणि नंतर पुन्हा 2 सेकंद कुंभक करायचं आहे. हे झालं एक आवर्तन. अशी 8 ते 10 आवर्तनं एका मुद्रेची करायची. म्हणजे अधो मेरुदंड मुद्रा लावली तर 8 ते 10 श्वास या प्रकारे घ्यायचे, म्हणजे अशी आवर्तनं करायची. ते झालं की मेरुदंड मुद्रा लावायची. म्हणजे मांडीवर असे हात ठेवायचे, अंगठे सरळ. मी तुम्हाला चित्रही दाखवते, त्याच्यावरही तुम्हाला अंदाज येईल. ही झाली मेरुदंड मुद्रा. आणि त्याच्यानंतर त्याचेही असेच श्वासांची आवर्तनं 8 ते 10 करायची. जी सुरुवातीला पहिल्या ह्याच्यात सांगितलं त्याच्यात पुढे काही बदलत नाही. श्वास तसाच घ्यायचा, 4 सेकंद घ्यायचा, 2 सेकंद कुंभक, मग परत 8 सेकंद तो सोडायचा आणि 2 सेकंद कुंभक, अशी 8 ते 10 आवर्तनं. त्याच्यानंतर मेरुदंड मुद्रा ही अशी करायची. हिची 8 ते 10 श्वासांची आवर्तनं झाल्यावर ऊर्ध्व मेरुदंड मुद्रा. बाकी सगळी कृती सेम त्याची. अधो, मेरुदंड, ऊर्ध्व, अशाच प्रकारे ही मुद्रा करायची असते. आता हे वेगवेगळे का हे आहेत? त्याच्या मागे कारण आहेत की जेव्हा आपण ही अशी करतो तेव्हा जो प्राणशक्तीचा प्रवाह आहे तो आपल्या पोटात, ओटीपोटात आणि लोअर बॅकमध्ये म्हणजे कमरेच्या साईडला, तिथे तो आपल्याला फिरवतो. प्राणशक्तीचा प्रवाह या मुद्रेमुळे तो फिरतो आणि तिथे जे काय आपली झीज झाली असेल, ज्या वेदना असतील त्या कमी व्हायला मदत होते. जेव्हा आपण असं धरतो तेव्हा तो जो प्राणशक्तीचा प्रवाह आहे तो आपल्या मिड बॅकमध्ये, पाठीच्या मध्यभागात, तिथे तो प्राणशक्तीचा प्रवाह फिरतो आणि त्याचे तिथले जे काही दोष आहेत, वेदना आहेत, त्या दूर व्हायला मदत होते. आणि आपण असं जेव्हा करतो, ऊर्ध्व म्हणजे वरचं, त्यामुळे सर्व्हायकलचा जो त्रास ज्यांना होतोय त्यांना ह्या असं जर केलं तर फायदा होतो. पण कोणतीही मुद्रा, म्हणजे माझी नुसती कंबर दुखली आहे मग मी असंच केलं तर चालेल का? तर असं नसतं, कारण पाठकणा ही पूर्ण एक एंटिटी आहे. त्याच्यामुळे एकच केली आणि सोडून दिलं असं चालत नाही. ही मुद्रा दिवसातनं किमान 30 मिनिटं करायची आहे. आपल्याला 30 मिनिटं सलग वेळ काढता येत नाही, त्यामुळे दिवसातनं 2दा 15-15 मिनिटं अशी ती करावी. तेवढाही वेळ काढता येत नसेल तर किमान 15 मिनिटं करावी. अगदी TV बघता बघता केली तरी चालेल, पण त्याहीपेक्षा जास्त फायदा जर तुम्ही शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करून केली तर मिळेल. मात्र अर्थातच मी म्हटलं तसं कोणतीही मुद्रा पी हळद आणि हो गोरी असा प्रकार नसतो. त्याच्यामुळे ही दीर्घकाळ करायला लागेल. आणि मी गेल्याही आठवड्यात सांगितलं की पाठकण्याची जी दुखणी असतात किंवा स्लिप डिस्क सायटिकासारखी, तो डॅमेज आपल्या लक्षात येईपर्यंत खूप डॅमेज आधीच झालेला असतो, त्याची झळ आपल्याला लागेपर्यंत. त्यामुळे अर्थातच त्याच्यातनं झीज ती भरून निघाला किंवा त्या वेदना किंवा ती दुखणी बरी व्हायला थोडा वेळ लागू शकतो. तोपर्यंत श्रद्धापूर्वक आणि पेशंटली हे करत असायचं आहे. ह्याचं आणखीन एक वैज्ञानिक कारण असं आहे की मी माझ्या एपिसोडमध्ये हँड रिफ्लेक्सॉलॉजी खूप तपशिलात घेतली आहे. ज्यांनी ते एपिसोड बघितले नसतील त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन ते एपिसोड बघा. त्यात तुम्हाला जर आठवत असेल तर मी सांगितलं होतं की हँड रिफ्लेक्सॉलॉजीप्रमाणे पाठकणा जो आहे तो हा असा आहे. ही जी जागा आहे ही पाठकणा आहे. ही पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, म्हणजे हे जर ब्रेन धरलं तर हा पाठकणा येतो. गेल्या याच्यात मी सांगितलं होतं बॅक मुद्राला इथे हात लावायचा, कारण हा कमरेचा भाग येतो आपला. त्याच्यामुळे आपण जेव्हा हे असं करतो किंवा असं करतो, अंगठ्याचा एवढा व्यापक आपण हे करतो, तेव्हा आपण हँड रिफ्लेक्सॉलॉजी प्रमाणे सुद्धा जो कणा आहे पाठकणा त्याच्यावर काम करत असतो. आणि त्याचबरोबर ही बोटं आपण इथे मिटतो. मी हँड रिफ्लेक्सॉलॉजीचा चार्टही तुम्हाला दाखवते. ही बोटं आपण अशी मिटतो आणि त्याच्यामुळे आपल्या हातांमध्ये जे अंतर्गत अवयव आहेत, हृदय आहे, फुफ्फुस आहे, पोट आहे, त्यांनाही उद्दीपित करायला मदत होते.
आणि त्याच्यामुळे आपला मेटाबॉलिझम सुधारतो आणि डायबिटीससारखी दुखणी ज्यांना आहेत किंवा वीक डायजेशन आहे किंवा लिव्हरच्या संबंधित काही प्रॉब्लेम आहेत तर तेही दूर व्हायला मदत होते. मात्र ज्यांना हाय BP आहे किंवा ज्यांना हार्ट डिसीज आहे त्यांनी ही मुद्रा एकतर करू नये किंवा केली तर अगदी अल्प कालावधीसाठी करावी, 15 मिनिटं वगैरे ती करू नये. कोणत्याही मुद्रेचं एक तत्व मी वारंवार सांगत आली आहे की कोणतीही मुद्रा लावल्यानंतर आपल्याला जर त्रास झाला तर ती मुद्रा तिथे थांबवायची असते. मग अट्टाहासाने सांगितलंय 15 मिनिटं करा म्हणून मी 15 मिनिटं केली असं करायचं नसतं. ती मुद्रा म्हणजे त्या आपल्याला जाणीव होतेच की आपल्याला बरं वाटतंय की त्रास होतोय किंवा तो चैतन्याचा प्रवाह कुठून फिरतोय. आणखीन एक विषय मी सुरुवातीला बोलले की चक्रा क्लिन्सिंग करतं. आपल्या पाठकण्याच्याच माध्यमातून मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत 7 चक्र आहेत आपली. आपल्या ज्या सगळ्या भावना असतात, आपले जे सगळे अनुभव असतात, आपली जी सगळी दुःख खंत अशा ज्या हे असतात नकारात्मक भावना, या सगळ्यांचा संचय त्या चक्रांमध्ये होतो आणि त्यामुळे ती चक्र पूर्ण क्षमतेने उद्दीपित राहत नाहीत, काम करू शकत नाहीत. आणि म्हणून जेव्हा चक्रा क्लिन्सिंग करतात तेव्हा ही चक्र शुद्ध शोधन त्यांचं करायचं काम केलं जातं. हे काम सुद्धा या मुद्रेने होतं. का होतं? तर ह्याच्यात पाठकण्यातूनच एनर्जी फ्लो फिरत असतो आणि त्याच्यामुळे तो एनर्जी फ्लो ती जी चक्र आहे ती उद्दीपित करत 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 मूलाधार चक्रापर्यंत जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला ती चक्र उद्दीपित झाल्यानंतर जो फायदा होतो तोही होतो. आपण बघितलं असेल की लहान मुलं असतात ती कायम प्रसन्न असतात, कायम हसत असतात, कायम ती चळवळ करत असतात, उद्योग करत असतात काहीतरी, ती दमतच नाहीत. आपलं मात्र असं होत नाही. आपण जराशा श्रमाने सुद्धा दमतो, आपण तेवढे उत्साही नसतो, आपण तेवढं दिलखुलास हसू शकत नाही. आपणच पडलो तरी आपणच हसणं हे मुलं करू शकतात, आपण नाही करू शकत. या सगळ्याला कारण असं आहे की ती जी प्राणशक्ती आपल्या या 7 चक्रांमधनं फिरायला हवी आणि ही चक्र ज्या उद्दीपित अवस्थेत असायला हवी ती तशी राहत नाही. ही जेव्हा चक्र शुद्ध होत जातात, चक्रांचं शोधन होतं, क्लिन्सिंग होतं, त्यावेळेला ती चक्र पुन्हा उद्दीपित झाल्याने आपल्या अनेक मानसिक भावनिक समस्या तर दूर होतातच, पण त्या योगे आपल्या मार्गात जे अडथळे आलेले असतात, कारण त्याचे आपणच आपल्या मनाला जे बॅरियर्स घालून घेतलेले असतात त्यामुळे आपणच अनेक अडथळे आपल्या भोवती उभे केलेले असतात, ते दूर व्हायलाही मदत होते आणि करिअरमध्ये सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. आणखी एक कारण असं आहे ही मुद्रा जी अद्भुत मुद्रा असं म्हटलं कारण आपण 72,000 नाड्या आपल्या शरीरातून प्रवास करतात. त्यातल्या 3 आहेत इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. सुषुम्ना ही मधून जाते पण ती सुप्तावस्थेत असते. ती जागृत करण्यासाठी अनेक उपाय योगामध्ये सांगितलेले आहेत. ही मुद्रा ही ते काम करते कारण ती नाडी पण आपल्या मध्यातून पाठकण्यातूनच जात असते आणि ह्या एनर्जी फ्लो सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत पाठकण्यातूनच गेल्यावर ती सुषुम्ना जागृत करायचं कामही ही मुद्रा करते. मी या मुद्रेला अद्भुत मुद्रा म्हटलं त्याचं कारण हे आहे आणि याच सगळ्या कारणामुळे ती जी ब्रह्मचैतन्याचा जो फ्लो खेचून घेणं आहे सहस्रार चक्रातनं आणि तो मूलाधारापर्यंत नेण्याचं काम या मुद्रेमुळे होतं. म्हणजेच ब्रह्मचैतन्याचा स्पर्श मूलाधारापर्यंत नेण्याचं काम ही मुद्रा करते आणि त्याचे शारीरिक, मानसिक, भावनिक असे सगळे फायदे आपल्याला होतात. असेच फायदे देणारी आणखी एक मुद्रा आहे जिचा पाठदुखी, कंबरदुखी याच्यासाठीही उपयोग होतो, पण आपल्याला पूर्णत्व देण्याचं काम ती मुद्रा करू शकते. तिची माहिती मी पुढच्या आठवड्यात सांगणार आहे. ही अशीच माहिती जर तुम्हाला घरपोच मिळायला हवी असेल तर तुम्ही हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं मात्र गरजेचं आहे. ते तुम्ही कराल अशी माझ्या आशा आहे. तशी मी तुम्हाला विनंती करते आणि तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.